नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि घरी असलेल्या भाज्या वापरून खूपच पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला। यानंतर किसलेलं गाजर घालायचं आहे। यानंतर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे। याबरोबरच तुम्ही बारीक चिरलेला कोबीसुद्धा इथे घेऊ शकता। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर। अर्धा चमचा जिरं घेतलं आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे आता मी अर्धा चमचा चाट मसाला घालते। चाट मसाल्याची टेस्ट खूप मस्त येते या रेसिपीमध्ये। हे सगळं मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे। रव्यामुळे रेसिपी छान कुरकुरीत होईल। जाड बारीक कोणताही रवा तुम्ही ते घालू शकता। यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे आहे। आता इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर यातलं अर्ध इथे मी घालते आहे। अर्धा कप पीठ इथे मी घातलं आहे। लागलं तर आपण यामध्ये आणखी घालू। आता हे सगळं एकत्र करून घेऊया। भाज्या आणि पिठं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी पाणी घातलं आहे। मिक्स करून घेऊया। पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं। याची कन्सिस्टन्सी कशी हवी ते मी तुम्हाला नंतर दाखवते। आणखी पाणी घालून मी हे मिक्स करून घेतलं आहे। तर इथे पाहू शकता हे असं आपल्याला हवं आहे। जास्त पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे। याची कन्सिस्टन्सी पहा। तव्यावर घातल्यावरती हे आपल्याला पसरवता येईल इतपत हे असं पातळ हवं आहे। आता हे ठेवायची अजिबात गरज नाही आहे। लगेचच याची आपण धिरडे बनवणार आहोत। तर इथे मी 1 चमचा इतकं तेल तव्यावर घातलं आहे। तवा गरम झाल्यानंतर तेल घालायचं आणि असं पसरवून घ्यायचं। आता यावरती 1 चमचा पीठ घालायचं आहे। थोडंसं पसरवून घेते, जास्त पातळ करू नका। यावरती मी इथे मिरची पावडर घालते, दिसायला छान दिसावं म्हणून, ऑप्शनल आहे। यानंतर यावरती मी थोडेसे तीळ घालते। हे सुद्धा ऑप्शनल आहेत, जर घरी असतील तर घाला। थोडंसं प्रेस करून घेऊया म्हणजे हे तीळ चिकटतील आणि आपण जेव्हा उलटू तेव्हा निघणार नाहीत। आता एका बाजूने याला आधी भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊया। इथे आता 3 ते 4 मिनिटं एका बाजूने भाजून झाल्यानंतर याला मी उलटून घेते। तर मस्त असं खरपूस हे भाजलं गेलं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। तर तुम्ही पाहिलंत खूपच कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते। दोन्ही बाजूने हे मस्त भाजलं गेलं आहे, अगदी खरपूस झालं आहे, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। खूपच झटपट ही रेसिपी तयार होते आणि खूपच कमी तेलामध्ये होते आणि अगदी पौष्टिक आहे। नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट ही रेसिपी बनवू शकता। आता हे आपण काढून घेऊया। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान अशी ही रेसिपी आहे। आता आपण आणखी एक असंच बनवून घेऊया। एकानंतर एक तुम्ही झटपट हे बनवू शकता। हे भाजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या यामध्ये भाज्या घेऊ शकता। भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी दुसरंसुद्धा धिरडं असं भाजून घेतलं आहे। आपण
आपण जे तीळ टाकले आणि लाल मिरची पावडर घातली त्यामुळे सुद्धा दिसायला किती मस्त दिसतंय। तर इथे आता मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलं आहे। तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता। असंच सुद्धा हे धिरडं खूप मस्त लागतं। नक्की करून पहा, अगदी झटपट ही रेसिपी होते आणि घरी असलेलं सगळं साहित्य यामध्ये आपण वापरले। अगदी मऊ लुसलुशीत असं हे होतं आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतं। भाज्या जर चिरून ठेवलेल्या असतील तर अगदी 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तुमची तयार होईल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय हे सुद्धा सांगायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।